पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमिनीबाबतचा व्यवहार अखेर रद्द झाला। धर्मादाय आयुक्तांच्या समोर या झालेल्या सुनावणीमध्ये हा निर्णय घेण्यात आला, तसे आदेश निघाले। या जमीन व्यवहारासाठी गोखले बिल्डरने ट्रस्टला दिलेले 230 कोटी रुपये सिव्हिल कोर्टाच्या आदेशाने परत मिळणार आहेत। मात्र गोखले बिल्डरला पैसे परत मिळण्यासाठी सिव्हिल कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे। जैन बोर्डिंगचा जमीन व्यवहार रद्द, धर्मादाय आयुक्तांचे आदेश। गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गाजत असलेल्या कोथरूडमधील जैन बोर्डिंग प्रकरणात जैन ट्रस्ट आणि गोखले बिल्डर यांच्यात झालेला जमीन व्यवहार रद्द झालाय। गोखले बिल्डर्सने माघार घेताच आता धर्मादाय आयुक्त यांनी जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश दिलेत। 8 ऑक्टोबर 2025 रोजी गोखले बिल्डर्सने पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसची जमीन खरेदी केली। जैन बोर्डिंग हाऊसच्या विश्वस्त मंडळाने गोखले बिल्डर्स सोबत सेल डीड केलं। या जमिनीच्या व्यवहाराविरोधात जैन समाज रस्त्यावर उतरला होता। शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात आरोपांची मालिका सुरू केली। बिल्डर विशाल गोखलेने हा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतला। या जमीन व्यवहाराबाबत मुंबईत धर्मादाय आयुक्तांसमोर झालेल्या सुनावणीत हा व्यवहार रद्द करण्यात आला। या जमीन व्यवहारासाठी गोखले बिल्डरने ट्रस्टला दिलेले 230 कोटी रुपये सिव्हिल कोर्टाच्या आदेशाने परत मिळणार आहेत। एकच की जे जैन बांधवांना हवं होतं त्या पद्धतीचा निर्णय होण्यासाठी म्हणून जे काही आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले, जे आचार्य गुप्तीनंद महाराजांना जे अपेक्षित होतं तशा पद्धतीचा आज निर्णय झाला आणि मला असं वाटतं हे सगळ्यांसाठीच अत्यंत चांगलं आणि समाधानाची बाब आहे। या जमीन व्यवहार प्रकरणावरून विरोधकांच्या विशेषतः शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांच्या निशाण्यावर आलेले केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे। या व्यवहारात आपलं नाव विनाकारण ओढण्यात आल्याचा दावा मुरलीधर मोहोळ यांनी केला। या 3 घटकांपुरताच हा विषय असताना त्याच्यामध्ये काय काय झालं, किती राजकारण झालं, किती घाणेरडे खालच्या पातळीचे आरोप झाले, याच्याशी काय काय जोडलं गेलं, मला असं वाटतं हे अत्यंत चुकीचं होतं, खूप वेदनादायी होतं की काही नसताना नाव जोडलं जाणं आणि कुठल्या पातळीवरती जाऊन ते आरोप करणं, मला असं वाटतं हे खरं तर कोणालाच अपेक्षित नव्हतं। या प्रकरणात आक्रमक पवित्रा घेणारे शिवसेना नेते रवींद्र धंगेकर या प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी चतुर्शृंगी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते। या प्रकरणात धंगेकरांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवलाय। मूळ मागणी की अजूनही या व्यवहारात जरी धर्मादाय आयुक्तांनी ऑर्डर केली असेल तर रजिस्टर खरेदी खत रद्द करण्याचे अधिकार ह्या कोर्टाला आहेत का? कारण रजिस्टर खरेदी खत रद्द करायची ऑर्डर धर्मादाय आयुक्ताला नाही। मग ह्याच्यामध्ये पण जर उद्या उच्च न्यायालयात गेलं तर मग त्याचे खाते फुटू शकतात। म्हणून माझं मन समाधान नाही। धर्मादाय आयुक्तांनी केलेली चूक आहे आणि ही चूक परत त्यांनी दुरुस्त करायची। असं होत नाही या देशात। या देशात कायद्याचं राज्य चालतं। पुण्यातील जैन बोर्डिंग संदर्भातील व्यवहारावरून जैन समाज आणि महायुतीमधील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने मुरलीधर मोहोळ यांची कोंडी झाली होती। आता हा व्यवहार रद्द झाल्यानंतर हा विषय थांबणार की आणखी तापणार हे पुढील काही दिवसात स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत बच्चू कडूंची बैठक होणार आहे। शेतकरी कर्जमाफी संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सह्याद्रीवर पोहोचल्याची माहिती समोर येते आणि अगदी थोड्याच वेळामध्ये ही बैठक सुरू होईल। त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकं काय होणार ते बघावं लागणार आहे। दरम्यान ही दृश्य आपण बघू शकतो। याच्यामध्ये बच्चू कडू हे सह्याद्री बंगल्यावर आपल्याला दिसून येत आहेत। याच ठिकाणी थोड्याच वेळापूर्वी उपमुख्यमंत्री शिंदे पोहोचलेले आहेत आणि आता या सर्वांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत चर्चा होणार आहे, बैठक होणार आहे। त्यामध्ये बच्चू कडू यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य होणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे।